नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आजच्या या विशेष भागात, जिथे आपण आर्थिक संकटांबद्दल चर्चा करणार आहोत. आताचं युग हे आर्थिक अस्थिरतेचं आहे आणि अशा काळात बँकिंग संकटांचे परिणाम फार मोठ्या प्रमाणात जाणवतात. त्यामुळे आज आपण पाहणार आहोत की बँकिंग संकट का निर्माण होतात, त्यांचे आपल्या जीवनावर कोणते परिणाम आणि यापासून स्वतःला आपण कसं सुरक्षित ठेवता येईल. चला तर मग सुरुवात करूया या महत्त्वपूर्ण चर्चेला. सुरुवात करूया काही महत्त्वाच्या प्रश्नांनी. आर्थिक संकट म्हणजे नेमकं काय आणि त्याचे किती प्रकार असतात? बँकिंग संकटांची प्रमुख कारणे कोणती असू शकतात? बँकिंग संकटांचा इतिहासातला सर्वात मोठा प्रसंग कोणता होता? बँकिंग संकटांचा प्रभाव सामान्य माणसावर कसा होतो? बँकिंग संकटांमुळे अर्थव्यवस्थेवर कोणते दीर्घकालीन परिणाम होऊ शकतात? बँकिंग संस्थांनी संकटांपासून बचाव करण्यासाठी कोणत्या उपाययोजना करायला हव्यात? बँकिंग संकट टाळण्यासाठी ग्राहक म्हणून आपण कोणती सावधानता बाळगली पाहिजे? बँकिंग संकटाच्या वेळी सरकारने घेतलेल्या मदत उपाययोजनांचे परिणाम कसे होतात? बँकिंग संकटाच्या परिणामांवर नियंत्रण ठेवण्यासाठी कोणत्या आर्थिक धोरणांचा वापर केला जातो? भविष्यातील बँकिंग संकटे टाळण्यासाठी सरकार आणि बँकिंग संस्थांनी कोणते धोरणात्मक निर्णय घेणे हे आवश्यक असते. मित्रांनो, आपण जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका, कारण तुमची आर्थिक जागरूकता आणि आपली अर्थसाक्षरता वाढवण्यासाठी मी व्हिडिओ बनवत असतो. तर मित्रांनो, सुरुवात करूया एक मुद्द्याला. सुरुवातीला समजून घेऊया आर्थिक संकट म्हणजे नेमकं काय. आर्थिक संकट ही विविध प्रकारच्या परिस्थितीमध्ये कोणतीही आहे ज्यामध्ये काही आर्थिक मालमत्ता अचानक त्याच्या नाममात्र मूल्याचा मोठा भाग गमावतात. 19व्या आणि 20व्या शतकाच्या सुरुवातीच्या काळात अनेक आर्थिक संकटे बँकिंग पॅनिकशी संबंधित होती आणि अनेक मंदी ह्या दहशतींशी जुळून आली. इतर परिस्थिती त्यांना सहसा आर्थिक संकटे म्हटले जाते. त्यात स्टॉक मार्केट क्रॅश आणि इतर आर्थिक बुडबुडे फुटणे, चलन संकट आणि सार्वभौम डिफॉल्ट यांचा समावेश होतो. आर्थिक संकटांचा परिणाम थेट कागदी संपत्तीच्या तोट्यात होतो, परंतु वास्तविक अर्थव्यवस्थेत लक्षणीय बदल होत नाहीत. उदाहरणार्थ 17व्या शतकातील प्रसिद्ध टुलिप मॅनिया बबलमुळे उद्भवलेले संकट. अनेक अर्थशास्त्रज्ञांनी आर्थिक संकट कसे विकसित होतात आणि ते कसे टाळता येतील याबद्दल वेगवेगळे सिद्धांत मांडले आहेत. थोडेसे एकमत होत नाही आणि वेळोवेळी आर्थिक संकट येत राहतात. तथापि हे उघड आहे की आर्थिक आणि इतर लागू केलेल्या वित्त शाखा दोन्हींचे एक सुसंगत वैशिष्ट्य म्हणजे आर्थिक संकटांचा अंदाज लावणे आणि टाळणे हे स्पष्ट अक्षमता आहे. या अनुभूतीमुळे अर्थशास्त्र आणि उपयोजित वित्तामध्ये काय ज्ञात आहे आणि ओळखले जाण्यास सक्षम आहे म्हणजेच ज्ञानशास्त्र, असा प्रश्न निर्माण होतो. असा युक्तिवाद केला गेला आहे की आर्थिक विचार, मॉडेल आणि डेटामध्ये अस्तित्वात असलेल्या अनन्य चांगल्या परिभाषित कारण साखळीच्या गृहीतकांमुळे काही प्रमाणात आर्थिक संकटे अनेकदा अंतर्निहित आणि अटळ का असतात हे स्पष्ट करू शकतात. आता आपण पाहूया बँकिंग संकट आणि त्याचे वेगवेगळे जे प्रकार असतात ते आता पाहूया. तर जेव्हा एखाद्या बँकेला ठेवीदारांकडून पैसे काढण्याची अचानक गर्दी होते तेव्हा त्याला बँक रन म्हणतात. बँका त्यांना ठेवीमध्ये मिळणाऱ्या रोख रकमेपैकी बहुतांश कर्ज देतात. फंक्शनल रिझर्व्ह बँकिंग हे तुम्ही पाहू शकता. अचानक मागणी केल्यास सर्व ठेवी त्वरित परत करणे त्यांच्यासाठी अवघड आहे. त्यामुळे धावपळ बँक दिवाळखोर बनते, ज्यामुळे ग्राहकांना त्यांचे नुकसान होते. ठेवी ज्या प्रमाणात ते ठेव विम्याद्वारे संरक्षित नाहीत, ज्या घटनेत बँक मोठ्या प्रमाणात चालतात त्याला सिस्टमॅटिक बँकिंग संकट किंवा बँकिंग पॅनिक असे म्हणतात. बँकेच्या धावांच्या उदाहरणामध्ये 1931मध्ये बँक ऑफ युनायटेड स्टेट्स धावणे आणि 2007मध्ये नॉर्दर्न रॉकवर धावणे यांचा समावेश होतो. बँकिंग संकटे सामान्यतः धोकादायक कर्ज देण्याच्या कालावधीनंतर उद्भवतात आणि परिणामी कर्ज चुकते. आता पाहूया चलन संकट म्हणजे काय. चलन संकट, ज्याला अवमूल्यन संकट असे देखील म्हणतात, सामान्यतः आर्थिक संकटाचा भाग मानला जातो. कॉमिन्स्की आणि इतर 1998 साली. उदाहरणार्थ, चलन संकटाची व्याख्या करा. जेव्हा विनिमय दरातील मासिक टक्केवारी घसरणीची भारित सरासरी आणि विनिमय साठ्यातील मासिक टक्केवारी घसरते तेव्हा 3 मानक विचलनांनी सरासरी ओलांडते. फ्रँकेल आणि रोज 1996मध्ये चलन संकटाची व्याख्या किमान 25% चलनाचे नाममात्र अवमूल्यन म्हणून करतात.
परंतु घसारा दरात किमान 10% वाढ म्हणून देखील त्याची व्याख्या केली जाते. सर्वसाधारणपणे चलन संकट अशी परिस्थिती म्हणून परिभाषित केली जाऊ शकते जेव्हा एक्सचेंज मार्केटमधील सहभागींना हे समजते की पेग केलेला विनिमय दर अयशस्वी होणार आहे. त्यामुळे पेगच्या विरोधात अटकळ निर्माण होते, ज्यामुळे अपयशी ठरते आणि अवमूल्यन करण्यास भाग पाडते. आता पुढचा प्रकार आहे सट्टा बुडबुडे आणि क्रॅश. यामध्ये एक सट्टा बबल, ज्याला आर्थिक बबल किंवा आर्थिक बबल देखील असे म्हटले जाते, काही वर्गाच्या मालमत्तेच्या मोठ्या सतत जास्त किमतीच्या बाबतीत अस्तित्वात आहे. एक घटक जो वारंवार बुडबुडायला कारणीभूत ठरतो तो म्हणजे भविष्यात मिळणाऱ्या उत्पन्नाची गणना करण्याऐवजी केवळ या अपेक्षेवर आधारित मालमत्ता खरेदी करणाऱ्या खरेदीदारांची उपस्थिती. बुडबुडा असल्यास मालमत्तेच्या किमतीमध्ये क्रॅश होण्याचा धोका जास्त असतो. बाजारातील सहभागी फक्त तोपर्यंतच खरेदी करतील जोपर्यंत ते इतरांनी खरेदी करण्याची अपेक्षा करतात, आणि जेव्हा अनेकांनी विक्री करण्याचा निर्णय घेतला तेव्हा किंमत कमी होईल. तथापि मालमत्तेची किंमत प्रत्यक्षात तिच्या मूलभूत मूल्याशी आहे की नाही हे सांगणे कठीण आहे. त्यामुळे बुडबुडे विश्वसनीयरित्या शोधणे कठीण आहे. काही अर्थशास्त्रज्ञ आग्रह करतात की बुडबुडे कधीही किंवा जवळजवळ कधीच होत नाहीत. बुडबुडे किंवा कथित बुडबुडे आणि स्टॉकच्या किमती आणि इतर मालमत्तेच्या किमतीमधील क्रॅशच्या सुप्रसिद्ध उदाहरणामध्ये 17व्या शतकातील डच ट्युलिप मॅनिया, 18व्या शतकातील साऊथ सी बबल, 1929चा वॉल स्ट्रीट क्रॅश, 1980चे जपानी प्रॉपर्टी बबल आणि 2006 ते 2008च्या दरम्यान युनायटेड स्टेट्स हाऊसिंग बबलचा अपघात. 2000च्या दशकात स्थावर मालमत्तेचा फुगा फुटला, जिथे घरांच्या किमती मालमत्ता चांगली म्हणून लक्षणे वाढल्या होत्या. आंतरराष्ट्रीय आर्थिक संकट म्हणजे काय? स्थिर विनिमय दर कायम ठेवणाऱ्या देशाला अचानक चालू खात्यातील तूट न भरल्यामुळे त्याच्या चलनाचे अवमूल्यन करण्यास भाग पाडले जाते, तेव्हा त्याला चलन संकट किंवा पेमेंट संतुलन संकट म्हणतात. जेव्हा एखादा देश त्याच्या सार्वभौम कर्जाची परतफेड करू शकत नाही तेव्हा त्याला सार्वभौम डिफॉल्ट म्हणतात. अवमूल्यन आणि डिफॉल्ट हे दोन्ही प्रकारचे ऐच्छिक निर्णय असू शकतात, परंतु ते अनेकदा गुंतवणूकदारांच्या भावनांमधील बदलांचे अनैच्छिक परिणाम असल्याचे समजले जाते, ज्यामुळे भांडवलाचा ओघ अचानक थांबतो किंवा भांडवली उड्डाणात अचानक वाढ होते. युरोपियन विनिमय दर यंत्रणेचा भाग बनलेल्या अनेक चलनांना 1992-93 मध्ये संकटांचा सामना करावा लागला आणि त्यांचे अवमूल्यन करणे किंवा यंत्रणेतून माघार घेणे भाग पडले. आशियामध्ये 1997-98 मध्ये चलन संकटाची दुसरी फेरी झाली. 1980च्या दशकाच्या सुरुवातीस अनेक लॅटिन अमेरिकन देशांनी त्यांचे कर्ज चुकवले. 1998च्या रशियन आर्थिक संकटामुळे रुबलचे अवमूल्यन झाले आणि रशियन सरकारी बॉन्डवर डिफॉल्ट झाला. पुढचा प्रकार आहे व्यापक आर्थिक संकट. 2 किंवा अधिक तिमाही टिकणाऱ्या नकारात्मक GDP वाढीला मंदी म्हणतात. मित्रांनो, हा मुद्दा महत्त्वाचा आहे. 2 किंवा अधिक तिमाही टिकणाऱ्या नकारात्मक GDP वाढीला मंदी म्हणतात. मित्रांनो, दर जवळपास 3 महिन्यातून प्रत्येक देशाचा GDP दर जाहीर होत असतो, आणि हा कसा जाहीर होतो हे जर आपल्याला माहिती करायचं असेल तर कमेंट बॉक्समध्ये कळवा. याचा एक वेगळा व्हिडिओ मी नक्कीच बनवेल. विशेषतः दीर्घ काळापर्यंत किंवा तीव्र मंदीला नैराश्य म्हटले जाऊ शकते, तर दीर्घ कालावधीच्या मंद परंतु नकारात्मक वाढीची आवश्यकता नसते, त्याला कधीकधी आर्थिक स्थिरता म्हणतात. काही अर्थशास्त्रज्ञांचा असा युक्तिवाद आहे की आर्थिक संकटांमुळे अनेक मंदी मोठ्या प्रमाणात उद्भवलेल्या आहेत. एक महत्त्वाचे उदाहरण म्हणजे महामंदी, जी अनेक देशांमध्ये बँकांच्या धावा आणि स्टॉक मार्केट क्रॅशमुळे आली होती. सबप्राईम मॉर्टगेज संकट आणि जगभरातील इतर रिअल इस्टेटचे बुडबुडे फुटल्यामुळे 2008 आणि 2009च्या उत्तरार्धात US आणि इतर अनेक देशांमध्ये मंदी आली. काही अर्थशास्त्रज्ञांचा असा एक युक्तिवाद आहे की आर्थिक संकट इतर मार्गांऐवजी मंदीमुळे उद्भवते, आणि जरी आर्थिक संकट हा मंदीचा सुरुवातीचा लागणारा एक धक्का असतो, तरीही मंदी लांबणीवर टाकण्यासाठी इतर घटक अधिक महत्त्वाचे असू शकतात. विशेषतः मिल्टन फ्रीडमन आणि ॲना
शॉर्ट्स यांनी असा युक्तिवाद केला की 1929च्या क्रॅशशी संबंधित प्रारंभिक आर्थिक घसरण आणि 1930च्या दशकातील बँक घाबरणे हे दीर्घ काळापर्यंत मंदीमध्ये बदललेले नसते जर ते आर्थिक धोरणातील चुकांमुळे मजबूत झाले नसते. फेडरल रिझर्व्ह बेन बर्नांकेद्वारे समर्थित स्थिती. आता आपण पाहूया याची कारणे आणि परिणाम काय होतात. आर्थिक बाजारातील धोरणात्मक पूरकता. अनेकदा असे आढळून आले आहे की यशस्वी गुंतवणुकीसाठी वित्तीय बाजारपेठेतील प्रत्येक गुंतवणूकदाराला इतर गुंतवणूकदार काय करतील याचा अंदाज लावणे आवश्यक असते. रिफ्लेक्सिव्हिटी म्हणजे काय आणि परिणाम यांच्यातील सामाजिक प्रणालीमध्ये अनेक स्पष्टपणे दिसणारे वर्तुळाकार संबंध आहेत आणि आर्थिक बाजारातील स्वसंदर्भाच्या मालमत्तेशी संबंधित आहेत. जॉर्ज सोरोस हे आर्थिक संकटाच्या आसपासच्या रिफ्लेक्टिव्हिटी पॅराडाईमचे समर्थक आहेत. त्याचप्रमाणे जॉन मेनॉर्ड केन्सने आर्थिक बाजारांची तुलना सौंदर्य स्पर्धेच्या खेळाशी केली ज्यामध्ये प्रत्येक सहभागी इतर सहभागी कोणते मॉडेल सर्वात सुंदर मानतील याचा अंदाज लावण्याचा प्रयत्न करतो. शिवाय अनेक प्रकरणांमध्ये गुंतवणूकदारांना त्यांच्या निवडीमध्ये समन्वय साधण्यासाठी प्रोत्साहन मिळते. उदाहरणार्थ ज्याला वाटते की इतर गुंतवणूकदार जपानी येन मोठ्या प्रमाणात खरेदी करू इच्छितात तो येनचे मूल्य वाढवण्याची अपेक्षा करू शकतो आणि म्हणून त्याला येन खरेदी करण्यासाठी प्रोत्साहन देखील आहेच. त्याचप्रमाणे एनडीमॅक बँकेतील ठेवीदार ज्याला इतर ठेवीदारांनी त्यांचे पैसे काढावेत अशी अपेक्षा असेल ती बँक अयशस्वी होण्याची अपेक्षा करू शकते आणि म्हणून त्याला पैसे काढण्यासाठी प्रोत्साहन देखील आहे. अर्थशास्त्रज्ञ इतर धोरणांची नक्कल करण्यासाठी प्रोत्साहन म्हणतात. असा युक्तिवाद केला गेला की जर लोक किंवा कंपन्यांना तेच काम करण्यासाठी पुरेसे मजबूत प्रोत्साहन असेल ज्याची ते इतरांकडून अपेक्षा करतात तर स्वतःची पूर्तता करणारी भविष्यवाणी होऊ शकते. उदाहरणार्थ जर गुंतवणूकदारांना येनचे मूल्य वाढवण्याची अपेक्षा असेल तर यामुळे त्याचे मूल्य वाढू शकते. जर ठेवीदारांना बँक अयशस्वी होण्याची अपेक्षा असेल तर यामुळे ती अयशस्वी होऊ शकते. म्हणून आर्थिक संकटांना कधीकधी एक दुष्ट वर्तुळ म्हणून पाहिले जाते ज्यामध्ये गुंतवणूकदार काही संस्था किंवा मालमत्ता टाळतात कारण ते इतरांनी तसे करावे अशी अपेक्षा करतात. रिफ्लेक्सिव्हिटी हे सामान्यतः आर्थिक अर्थशास्त्र आणि सर्व अनुभवजन्य वित्तामध्ये गृहीत धरल्या जाणाऱ्या ज्ञानशास्त्रीय मानदंडांना आव्हान देते. आर्थिक संकटांची संभाव्यता कार्यकारण भावाच्या अंदाजाच्या पलीकडे असण्याची शक्यता अर्थशास्त्राच्या ज्ञानशास्त्रामध्ये अधिक चर्चा याची केली जाते. याचा फायदा म्हणजे लिव्हरेज ज्याचा अर्थ गुंतवणुकीसाठी वित्तपुरवठा करण्यासाठी कर्ज घेणे. हे वारंवार आर्थिक संकटांना हातभार लावणारे म्हणून उद्धृत केले जाते. जेव्हा एखादी वित्तीय संस्था किंवा एखादी व्यक्ती फक्त स्वतःचे पैसे गुंतवते तेव्हा ती अत्यंत वाईट परिस्थितीत स्वतःचे पैसे गमावू शकते. परंतु जेव्हा ते अधिक गुंतवणूक करण्यासाठी कर्ज घेते तेव्हा ते संभाव्यपणे त्याच्या गुंतवणुकीतून अधिक कमावू शकते परंतु ते त्याच्याकडे असलेल्या सर्व गोष्टींपेक्षा अधिक गमावू शकते. त्यामुळे फायदा गुंतवणुकीतून संभाव्य परतावा जो असतो परतावा वाढतो परंतु दिवाळखोरीचा धोका देखील इथे निर्माण करतो. दिवाळखोरीचा अर्थ असा होतो की एखादी फर्म इतर फर्मना दिलेले सर्व देयके पूर्ण करण्यात अयशस्वी ठरते. त्यामुळे ती एका फर्मकडून दुसऱ्या फर्मकडे आर्थिक समस्या पसरवू शकते. अजून एक कारण म्हणजे मालमत्ता दायित्व जुळत नाही. आर्थिक संकटांना हातभार लावणारा आणखी एक घटक म्हणजे मालमत्ता उत्तरदायित्व विसंगत. अशी परिस्थिती ज्यामध्ये संस्थेच्या कर्ज आणि मालमत्तेशी संबंधित जोखीम योग्यरित्या जुळत नाहीत. उदाहरणार्थ व्यावसायिक बँका ठेव खाती ऑफर करतात जी कधीही काढली जाऊ शकतात आणि त्या उत्पन्नाचा वापर व्यवसाय आणि घरमालकांना दीर्घकालीन कर्ज देण्यासाठी करतात. बँकांच्या अल्प मुदतीच्या दायित्वे त्याच्या ठेवी आणि तिची दीर्घकालीन मालमत्ता त्याची कर्जे त्यांच्यातील विसंगती हे बँक चालवण्याचे एक कारण म्हणून पाहिले जाते. जेव्हा ठेवीदार घाबरतात आणि बँकेने दिलेले लवकर पैसे काढायचे ठरवले होते त्याच्या कर्जाची रक्कम परत मिळवा. त्याचप्रमाणे बेअर स्टर्न 2007-08मध्ये अयशस्वी झाले कारण ते तारण सिक्युरिटीजमध्ये दीर्घकालीन गुंतवणुकीसाठी वापरलेल्या अल्प मुदतीच्या कर्जाचे नूतनीकरण करण्यास
अक्षम होते. आंतरराष्ट्रीय संदर्भात अनेक उदयोन्मुख बाजारपेठेतील सरकारे त्यांच्या स्वतःच्या चलनात डिनोमिनेटेड बॉन्ड विकू शकत नाहीत आणि त्यामुळे त्याऐवजी US डॉलरमध्ये डिनोमिनेटेड बॉन्ड विकतात. हे त्यांच्या दायित्वांची चलन संप्रदाय, त्यांचे बॉन्ड्स आणि त्यांची मालमत्ता, त्यांचे स्थानिक कर महसूल यांच्यात विसंगत निर्माण करते, जेणेकरून त्यांना विनिमय दरामधील चढ उतारामध्ये सार्वभौम डिफॉल्टचा धोका असतो. पुढचा प्रकार आहे अनिश्चितता आणि कळपाचे वर्तन. आर्थिक संकटाची अनेक विश्लेषणे ज्ञानाच्या अभावामुळे किंवा मानवी तर्कशक्तीच्या अपूर्णतेमुळे गुंतवणुकीच्या चुकांच्या भूमिकेवर भर देते. त्यामुळे वर्तणूक वित्त, आर्थिक आणि परिणामात्मक तर्कातील त्रुटींचा अभ्यास करते. मानसशास्त्रज्ञ टॉर्बजॉन के. एलिझाजॉन यांनी त्यांच्या कॉर्पॅथी संकल्पनेत आर्थिक तर्कशक्तीच्या अपयशांचे विश्लेषण केलेले आहे. इतिहासकारांनी विशेषतः चार्ल्स पी. किडलबर्गर यांनी निदर्शनास आणले आहे की गुंतवणूकदारांना नवीन प्रकारच्या आर्थिक संधी उपलब्ध करून देणाऱ्या मोठ्या आर्थिक किंवा तांत्रिक नवकल्पनांनंतर अनेकदा संकटे येतात, ज्याला त्यांनी गुंतवणूकदाराच्या अपेक्षांचे विस्थापन म्हटलेले आहे. सुरुवातीच्या उदाहरणामध्ये 1720चा साऊथ सी बबल आणि मिसिसिपी बबल यांचा समावेश होतो, जे कंपनीच्या शेअर्समधील गुंतवणुकीची कल्पना स्वतःच्या नवीन आणि अपरिचित असताना उद्भवली. आणि 1929चा क्रॅश, जो परिचयानंतर झाला, नवीन विद्युत आणि वाहतूक तंत्रज्ञान, अगदी अलीकडे आर्थिक नियंत्रण मुक्तीमुळे गुंतवणुकीच्या वातावरणात झालेल्या बदलानंतर अनेक आर्थिक संकटे आली आणि 2001मध्ये .com बबलच्या क्रॅशची सुरुवात इंटरनेट तंत्रज्ञानाविषयी व तार्किक उत्साह पसरून याच्यापासून झाली. अलीकडील तांत्रिक आणि आर्थिक नवकल्पनांबद्दल अपरिचितता हे समजावून सांगण्यास मदत करू शकते की गुंतवणूकदार काही वेळा मालमत्ता मूल्ये किती प्रमाणात वाढतात, तसेच नवीन मालमत्तेच्या वर्गातील पहिल्या गुंतवणूकदारांनी उदाहरणार्थ .com कंपन्यांमधील स्टॉक वाढत्या मालमत्तेच्या मूल्यांमधून नफा घेतल्यास इतर गुंतवणूकदार नाविन्यतेबद्दल शिकतात. आपल्या उदाहरणामध्ये जसे की इतर इंटरनेटच्या संभाव्यतेबद्दल शिकतात, तर आणखी बरेच लोक त्याच्या उदाहरणाचे अनुसरण करू शकतात. किंमत आणखी वाढवतात कारण ते समान नफ्याच्या आशेने खरेदी करण्याची घाई करतात. जर अशा कळपाच्या वागणुकीमुळे मालमत्तेच्या खऱ्या मूल्यांपेक्षा किमती खूप वर गेल्या, क्रॅश अपरिहार्य होऊ शकतो. जर कोणत्याही कारणास्तव किंमत थोडक्यात घसरली, जेणेकरून गुंतवणूकदारांना कळेल की पुढील नफ्याची खात्री नाही, तर सर्पिल उलट होऊ शकते. किमती कमी झाल्यामुळे विक्रीची गर्दी होते आणि किमती कमी होण्यास बळकटी मिळते. पुढचा मुद्दा आहे की नियामक अपयश. सरकारांनी वित्तीय क्षेत्राचे नियमन करून आर्थिक संकटे दूर करण्याचा किंवा कमी करण्याचा प्रयत्न केला आहे. नियमन करण्याचे एक प्रमुख उद्दिष्ट म्हणजे पारदर्शकता. प्रमाणित लेखा प्रक्रियेअंतर्गत नियमित अहवाल आवश्यक करून संस्थांच्या आर्थिक परिस्थिती सार्वजनिकपणे ज्ञात करणे. रेग्युलेशनचे आणखी एक उद्दिष्ट म्हणजे राखीव आवश्यकता. भांडवल आवश्यकता आणि लाभावरील इतर मर्यादांद्वारे संस्थांकडे त्यांच्या कराराच्या जबाबदाऱ्या पूर्ण करण्यासाठी पुरेशी मालमत्ता असल्याची खात्री करणे. काही आर्थिक संकटांना अपुऱ्या नियमनासाठी जबाबदार धरण्यात आले आहे आणि पुनरावृत्ती टाळण्यासाठी नियमात बदल केले आहेत. उदाहरणार्थ, आंतरराष्ट्रीय नाणेनिधीचे माजी व्यवस्थापकीय संचालक डॉमिनिक स्ट्रॉस कान यांनी 2007-08च्या आर्थिक संकटाला वित्तीय व्यवस्थेत विशेषतः US मध्ये जास्त जोखीम घेण्यापासून संरक्षण करण्यात नियामक अपयश म्हणून दोष दिला आहे. त्याचप्रमाणे न्यूयॉर्क टाइम्सने क्रेडिट डिफॉल्ट स्वॅपचे नियंत्रण मुक्त करणे हे संकटाचे कारण असल्याचे नमूद केले आहे. तथापि आर्थिक संकटांचे संभाव्य कारण म्हणून अत्याधिक नियमन देखील उद्धृत केले गेले आहे. विशेषतः बासेल II अकॉर्डवर टीका करण्यात आली आहे की बँकांना जेव्हा जोखीम वाढते तेव्हा त्यांचे भांडवल वाढवणे आवश्यक होते, ज्यामुळे भांडवल कमी असताना त्यांना कर्ज देणे कमी होऊ शकते. संभाव्यतः आर्थिक संकट वाढू शकते. आंतरराष्ट्रीय नियामक अभिसरणाचा अर्थ नियामक पशुपालन, मार्केट हर्डिंग सखोल करणे
वर चर्चा आपण केलीच आहे आणि त्यामुळे वाढती प्रणालीगत जोखीम या संदर्भात करण्यात आली आहे. या दृष्टिकोनातून विविध नियामक व्यवस्था राखणे हे एक संरक्षण असेल. जेव्हा कंपन्यांनी त्यांच्या गुंतवणूक धोरणाबद्दल दिशाभूल करणारे दावे करून ठेवीदारांना आकर्षित केले किंवा परिणामी मिळकतीची उधळपट्टी केली, तेव्हा काही वित्तीय संस्थांना पतनात फसवणुकीची भूमिका बजावली आहे. 20व्या शतकाच्या सुरुवातीस बोस्टनमध्ये चार्ल्स पोंझीचा घोटाळा, 1994मध्ये रशियामधील MMM गुंतवणूक निधीचा नाश, 1997च्या अल्बेनियन लॉटरी उठावाला कारणीभूत असलेले घोटाळे आणि 2008मध्ये मेडॉफ इन्व्हेस्टमेंट सिक्युरिटीज कोसळणे हे उदाहरणे आहेत. वित्तीय संस्थांचे मोठे नुकसान करणाऱ्या अनेक बदमाश व्यापाऱ्यांवर त्यांचे व्यवहार लपवण्यासाठी फसवणूक केल्याचा आरोपसुद्धा आहे. 2008च्या सबप्राईम मॉर्टगेज संकटाचे एक संभाव्य कारण म्हणून गहाण वित्तपुरवठ्यातील फसवणूक देखील उद्धृत करण्यात आलेली आहे. सरकारी अधिकाऱ्यांनी 23 सप्टेंबर 2008 रोजी सांगितले की FBI गहाणखत वित्तपुरवठा करणाऱ्या कंपन्या फॅनी मे आणि फ्रेडी मॅक, लेहमन ब्रदर्स आणि विमा कंपनी अमेरिकन इंटरनॅशनल ग्रुप यांच्या संभाव्य फसवणुकीचा शोध घेत आहेत. त्याचप्रमाणे असा युक्तिवाद करण्यात आला की अलीकडील संकटात अनेक वित्तीय कंपन्या अयशस्वी झाल्या कारण त्यांचे व्यवस्थापक आणि त्यांचे विश्वासू कर्तव्य पार पाडण्यात अयशस्वी ठरले. पुढचा प्रकार आहे संसर्ग. संसर्ग म्हणजे आर्थिक संकट एका संस्थेतून दुसऱ्या संस्थेत पसरू शकते या कल्पनेचा संदर्भ देते. जसे की जेव्हा एखादी बँक चालवलेली काही बँकांमधून इतर अनेकांमध्ये पसरते किंवा एका देशातून दुसऱ्या देशात, जसे चलन संकट, सार्वभौम डिफॉल्ट किंवा स्टॉक मार्केट क्रॅश पसरते. देशभरात जेव्हा एका विशिष्ट वित्तीय संस्थेच्या अपयशामुळे इतर अनेक संस्थांच्या स्थिरतेला धोका निर्माण होतो, तेव्हा याला प्रणालीगत जोखीम म्हणतात. 1997मध्ये थाई संकटाचा प्रसार दक्षिण कोरियासारख्या इतर देशांमध्ये झाला. हे संसर्गाचे एक व्यापक उदाहरण आहे. तथापि अर्थशास्त्रज्ञ अनेकदा वादविवाद करतात की एकाच वेळी अनेक देशांमध्ये संकटाचे निरीक्षण करणे खरोखरच एका बाजारपेठेतून दुसऱ्या बाजारपेठेतील संसर्गामुळे होते किंवा त्याऐवजी ते समान अंतर्निहित समस्यांमुळे होते, ज्याचा परिणाम आंतरराष्ट्रीय संबंध नसतानाही प्रत्येक देशावर वैयक्तिकरित्या झालेला आहे. व्याज दरातील विषमता आणि भांडवली प्रवाह. 19व्या शतकातील बँकिंग स्कूल थेअरी ऑफ क्रायसिसने सुचवले की वेगवेगळ्या व्याजदर असलेल्या क्षेत्रांमधील गुंतवणूक भांडवलाच्या प्रवाहामुळे संकटे उद्भवलेली आहेत. कमी व्याजदर असलेल्या भांडवल किंवा भागात भांडवल कर्ज घेतले जाऊ शकते आणि जास्त व्याज असलेल्या भागात गुंतवणूक केली जाऊ शकते. या पद्धतीचा वापर करून कमी भांडवलाशिवाय थोडा नफा मिळू शकतो. तथापि जेव्हा व्याजदर बदलले जातात आणि प्रवाहासाठी प्रोत्साहन काढून टाकले जाते किंवा भांडवली प्रवाहात अचानक बदल घडवतात, गुंतवणुकीच्या विषयावर रोख रकमेची उपासमार होऊ शकते आणि शक्यतो दिवाळखोर बनू शकते आणि क्रेडिट क्रंच निर्माण होऊ शकतो आणि कर्ज देणाऱ्या बँका डिफॉल्ट गुंतवणूकदाराकडे राहतील, ज्यामुळे बँकिंग संकट उद्भवू शकते. चार्ल्स रीडने निदर्शनास आणल्याप्रमाणे या प्रक्रियेच्या आधुनिक समतुल्य कॅरी ट्रेडचा समावेश आहे. कॅरी गुंतवणूक तुम्ही अधिक पाहू शकता. या मंदीचे परिणाम म्हणजे 1987च्या वॉल स्ट्रीट क्रॅशप्रमाणे काही आर्थिक संकटांचा आर्थिक क्षेत्राबाहेर फारसा प्रभाव पडत नाही, परंतु इतर संकटांनी उर्वरित अर्थव्यवस्थेतील वाढ कमी करण्यात भूमिका बजावली असल्याचे मानले जाते. आर्थिक संकटाचा उर्वरित अर्थव्यवस्थेवर मंदीचा परिणाम का होऊ शकतो असे अनेक सिद्धांत आहेत. या सैद्धांतिक कल्पनांमध्ये आर्थिक प्रवेगक, गुणवत्तेकडे उड्डाण आणि तरलतेकडे उड्डाण आणि कियोटॉकी मूर मॉडेलचा समावेश आहे. चलन संकटाची काही थर्ड जनरेशन मॉडेल चलन संकट आणि बँकिंग संकटे एकत्रितपणे मंदी कशी आणू शकतात हे शोधतात. मित्रांनो, आर्थिक संकटामुळे निर्माण होणाऱ्या संकटांपासून सुरक्षित राहण्यासाठी आपली आर्थिक साक्षरता वाढवणे अत्यंत गरजेचे आहे. बँकिंग संकटाच्या कारणांचा आणि परिणामांचा सखोल विचार करून आपण योग्य ती पावलं उचलू शकतो. आज आपण दिलेली माहिती आपल्याला येणाऱ्या काळात अधिक सजग आणि सावध राहण्यास मदत करेल अशी आशा आहे. या माहितीचा लाभ घेत आपण आपल्या आर्थिक भविष्याला सुरक्षित करण्यासाठी योग्य निर्णय घ्याल. जर तुम्हाला हा व्हिडिओ उपयुक्त वाटला तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. पुढच्या वेळी अशाच महत्त्वपूर्ण विषयावर चर्चा करू. तोपर्यंत सुरक्षित आणि आर्थिकदृष्ट्या साक्षर राहा. धन्यवाद.